शरद पवार स्वतःच मात्र एक म्हटले ते की ह्याच्यात काही दिसत नाही, घातपात नाही, परंतु जसं रोहित पवारांनी एक 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 मुद्दे काढायला सुरुवात केलेली आहे, तसं कदाचित पवार साहेब सुद्धा उद्या ह्याची शहानिशा झाली पाहिजे असं म्हणतील. सुप्रियाताई सुद्धा अजून काही बोलत नाहीत ह्याच्यावर जास्त करून. आणि आता हे बाबा बागेश्वर मात्र ह्याच्यात एंट्री झाली आणि बाबा बागेश्वरने काहीतरी पर्ची काढली तर त्याच्यावर जनता विश्वास किती ठेवणार, जनता विश्वास ठेवणार का, हाच प्रश्न आता चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे. आता हे कार्यकर्ते कोण, तर हे कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातलेच आहेत, हे ठामपणे मला आता कळालेलं आहे. आता हे कार्यकर्ते कोण जात आहेत, कधी जात आहेत, रोहित पवारांची त्यांनी परमिशन घेतली आहे का, का रोहित पवारच यांना पाठवतात, हे सगळं हे पण गूढ आहे. अजितदादांचं जसं घातपाताचं गूढ उकळणार म्हणतोय, तसं आता बाबा बागेश्वर धामकडे हे पर्ची निघणार का, हे पण आता गूढच दिसायला लागलेलं आहे. का तर कार्यकर्ते कोण समोर येणार, पण जाणार एवढं नक्की आणि ती पर्ची निघणार. बघूया काय काय होतंय ह्या